Hello students, welcome to the class, and today we are going to learn about the economic order quantity. During the previous lecture we have seen various stock levels, and economic order quantity is the reorder level, or for calculation of reorder quantity we have to decide what is the EOQ, and we have earlier seen the definitions of EOQ. Now we will see what are the prerequisites of economic order quantity. First of all, we need to know the cost of placing an order. The cost of placing an order includes cost of preparation of purchase order. Purchase order तयार करण्यासाठी आधी खर्च येईल. Then cost of receiving goods. When you will receive the goods, you may have to pay something. Then you have to prepare the documentation. So stationery cost involves there. Then transport of the goods. कॉस्ट ऑफ रिजेक्टिंग गुड्स. देन कॉस्ट ऑफ फ्रिक्वेंट स्मॉल क्वांटिटी ऑर्डर्स. तुम्ही जर सतत छोट्या क्वांटिटीमध्ये जर गुड्स मागवत राहिला तर त्या पुन्हा पुन्हा वारंवार गुड्स मागवण्यासाठी तुम्हाला येणारा खर्च आहे तो खर्च. देन सेटअप कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चर्ड मटेरियल इंटरनली. जर तुमच्याच फॅक्टरीमध्ये तुम्ही रॉ मटेरियल तयार करत असाल तर ते तयार करत असताना तुम्हाला त्या पद्धतीनं फॅक्टरीमध्ये सेटअप करावं लागेल, तर त्या सेटअपची कॉस्टसुद्धा इथे प्रपोर्शनेटली गृहीत धरली जाते. आणि या सगळ्या गोष्टींवरून यू कॅल्क्युलेट द कॉस्ट ऑफ प्लेसिंग द ऑर्डर. एक ऑर्डर प्लेस करण्यासाठी आपल्याला इथे बघायचं आहे की किती कॉस्ट येते एका ऑर्डरसाठी. देन कॉस्ट ऑफ कॅरिंग स्टॉक. स्टॉक कॅरिंग म्हणजे काय, तर तुम्ही ज्या वेळेला गोडाऊनमध्ये माल साठवून ठेवता, रॉ मटेरियल खरेदी केल्याच्यानंतर तो साठवून ठेवावा लागतो. आणि तो असा माल जर 1 वर्षासाठी साठवून ठेवायचा असेल तर त्या एका युनिटसाठी किंवा एका किलोसाठी किंवा एका लिटरसाठी तुम्हाला किती खर्च येणार आहे त्याला म्हणतात कॉस्ट ऑफ कॅरिंग स्टॉक. यामध्ये काय काय इन्क्लुडेड आहे बघा. इट इन्क्लूड्स रेंट. मग गोडाऊनमध्ये ठेवलं तर गोडाऊनचं रेंट. देन लायटिंग. देन हीटिंग. काही गोष्टींना गरम स्वरूपात ठेवण्याची गरज असते तर काहींना थंड स्वरूपात ठेवण्याची गरज असते. रेफ्रिजरेशन, एअर कंडिशनिंग. त्यानंतर गोडाऊनमधला जो स्टाफ आहे, स्टोअर्समधला स्टाफ आहे ते स्टाफ. देन स्टोअर्स मेंटेनन्स. त्या स्टोअर्सचं मेंटेनन्स करावं लागेल. हँडलिंग कॉस्ट. गुड्स इकडून तिकडे नेण्याची हँडलिंग कॉस्ट. स्टॉक टेकिंग तुम्हाला वेळोवेळी घ्यावं लागेल. त्यानंतर परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीम आपल्याला मेंटेन करावी लागेल. देन ऑब्सोलन्स कॉस्ट. ऑब्सोलन्स कॉस्ट म्हणजे ते स्टॉक तुमचे आउटडेटेड होऊ नयेत म्हणून तुम्ही जो काय खर्च करता दॅट इज कॉल्ड ॲज ऑब्सोलन्स कॉस्ट. किंवा जर आउटडेटेड झाला स्टॉक तर काय करायचं, तर त्याला ऑब्सोलन्स कॉस्ट असं म्हटलं जाईल. देन इन्शुरन्स. हे गुड्स जर त्याचे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले तर त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला इन्शुरन्स असेल तर प्रोटेक्शन मिळेल, म्हणून इन्शुरन्स गुड्सचा मेंटेन करावं लागेल. त्या वेअरहाऊसचा सुद्धा इन्शुरन्स तुम्हाला ठेवावं लागेल. देन सिक्युरिटी. गुड्स जे आहेत ते सिक्युअर अवस्थेमध्ये राहिले पाहिजेत तर ती सिक्युरिटी त्याचा खर्च आहे. देन कॉस्ट ऑफ कॅपिटल. तुम्ही जे पैसे यामध्ये खर्च केलेले आहेत इन्व्हेंटरी खरेदी करण्यासाठी तर त्याच्यावरती पुन्हा तुम्ही जे इन्व्हेस्टमेंट केली आहे तर त्याचा खर्च आहे. म्हणजे समजा तुम्ही जर ते लोन फंड्समधून केलं असेल तर त्यावरती काही इंटरेस्ट तुम्हाला द्यावा लागेल. सो दॅट वुड बी कॉस्ट ऑफ कॅपिटल. देन पिल्फ्रेज अँड डॅमेज. जर हे गुड्स ठेवल्याच्या नंतर त्याचं पिल्फ्रेज होतं. काही गुड्स असे असतात की त्याचं वेपरायझेशन होऊन जातं, कमी होऊन जातं. काही गुड्स असे असतात की ते म्हणजे उदाहरणार्थ धान्य वगैरे असेल तर ते धान्य खराब होतं, त्याला कीड लागू शकते. काही लाकूड सामान असेल तर त्याला वाळवी लागू शकते. काही गोष्टी नुसत्याच मॉइश्चरमुळं सुद्धा खराब होतात. जसं आपण आता इकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात किंवा कोकणामध्ये आपण समुद्रकिनाऱ्याजवळ राहतो, तर समुद्रकिनाऱ्याजवळ राहिल्यामुळे आपल्याकडे मॉइश्चर हे जास्त असतं, हवेतला दमटपणा खूप जास्त असतो आणि त्यामुळे गुड्स नुसते ठेवले तरीसुद्धा ते खराब होऊ शकतात. तर ही सगळ्याची जी काही कॉस्ट आहे त्या सगळ्याला मिळून कॉस्ट ऑफ कॅरिंग स्टॉक असं म्हटलं जातं. तिसरा प्रीरिक्विजिट आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे तो म्हणजे ॲन्युअल कन्झम्पशन. वर्षभरामध्ये तुम्हाला किती गुड्स लागतात, किती रॉ मटेरियल लागतं हे बघणं म्हणजे ॲन्युअल कन्झम्पशन.
आता ते कन्झम्पशन पुन्हा अवलंबून कशावर आहे, तुमच्या गुड्सला मागणी किती आहे, तुमच्या प्रॉडक्ट्सना मागणी किती आहे मार्केटमध्ये त्याच्यावरती अवलंबून आहे. जर कन्झम्पशन जास्त असेल आणि ऑर्डर साईज तुमची मोठी असेल, म्हणजे समजा तुम्ही जर वर्षभरामध्ये तुम्ही जर 10,000 टन माल तुम्हाला लागत असेल आणि 10,000 टनपैकी तुम्ही जर ऑर्डर साईज जर ठेवली 1,000 टन ऑर्डर साईज ठेवली, तर वर्षभरामध्ये तुम्हाला तेवढ्या वेळा गुड्स मागवावे लागतील. म्हणजे 10,000 भागिले 1,000 म्हणजे या पद्धतीनं गुड्स मागवावे लागतील. 10 वेळा ऑर्डर तुम्हाला काढावी लागेल. आणि 10 वेळा ऑर्डर काढल्याच्यामुळे जर तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावर माल मागवला तर त्याची कॅरिंग कॉस्ट जी आहे, म्हणजे ते स्टोअर करून ठेवण्याची कॉस्ट जी आहे ती वाढणार आहे. कन्झम्पशन तुमच्याकडे कमी असेल आणि ऑर्डर साईज जर तुमची स्मॉल असेल, म्हणजे तुम्ही कमी प्रमाणात माल एकाच वेळेला मागवत असाल, तर काय होतं, तर तुमची कॅरिंग कॉस्ट जी आहे ती कमी होते. सो तुमचं कन्झम्पशन किती आहे, तुमची ऑर्डर साईज किती आहे, त्यावरती कॅरिंग कॉस्ट जी आहे ती बदलत जाते. आता EOQ कॅल्क्युलेट करण्याच्या 3 मेथड्स आहेत. पहिली मेथड आहे ती म्हणजे ग्राफिकल मेथड, दुसरी टॅब्युलर मेथड आणि तिसरी मॅथॅमॅटिकल मेथड. आता ग्राफिकल मेथडची आपल्याला फक्त थेअरी इथं शिकायची आहे. टॅब्युलर मेथड आणि मॅथॅमॅटिकल मेथडमधले प्रॉब्लेम्स आपण शिकणार आहोत. पहिली आपण बघूया ग्राफिकल मेथड. ग्राफिकल मेथडमध्ये आपल्याला ऑर्डर साईज जी आहे ती एक्स ॲक्सिसवर घ्यायची आहे, कॉस्ट ऑफ ऑर्डर जी आहे ती वाय ॲक्सिसवरती घ्यायची आहे. इकडे नेक्स्ट स्लाईडमध्ये बघूया. हा बघा, हा एक्स ॲक्सिसवरती आहे ऑर्डर साईज आहे ही ऑर्डर साईज, वाय ॲक्सिसवरती कॉस्ट ऑफ ऑर्डर तुमची किती आहे ती लिहिलेली आहे. आता जसं जसं तुमची ऑर्डर साईज वाढत जाते तशी त्याची कॅरिंग कॉस्ट जी आहे ती वाढत जाते. ऑर्डर साईज वाढल्यानंतर कॅरिंग कॉस्ट वाढणार, कारण तुमची क्वांटिटी वाढत जाईल तसं ते स्टोअर करण्याचा खर्च जो आहे तो वाढत जाणार आहे. नंतर ऑर्डरिंग कॉस्ट जी आहे, ऑर्डर साईज जसा वाढत जाईल तशी ऑर्डरिंग कॉस्ट म्हणजे कॉस्ट ऑफ प्लेसिंग अँड ऑर्डर जी आहे ती कमी होत जाते. का कमी होत जाते, तर तुम्ही मोठ्या प्रमाणावर जर गुड्स मागवले, म्हणजे एकाच वेळेला अधिक गुड्स मागवले, तर तुमची ऑर्डरिंग कॉस्ट जी आहे ती कमी होत जाते, कारण तुम्हाला कमी ऑर्डर्स मागवाव्या लागतात. सो हा जो ग्राफ आहे किंवा ही जी लाईन आहे ज्याला ऑर्डरिंग कॉस्ट लाईन किंवा कॉस्ट ऑफ ऑर्डर लाईन आणि ही कॅरिंग कॉस्ट लाईन, ह्या 2 लाईन्स आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. आणि या लाईन्स जिथे इंटरसेक्ट करतात ती क्वांटिटी म्हणजे इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी आहे, राईट. आणि वरती जी आहे ती टोटल कॉस्ट आहे. लाल रंगाची जी लाईन दिसते ती टोटल कॉस्टची लाईन आहे. टोटल कॉस्ट म्हणजे काय, तर ऑर्डरिंग कॉस्ट प्लस कॅरिंग कॉस्ट म्हणजे टोटल कॉस्ट. तर टोटल कॉस्ट जी आहे तुमची ऑर्डर साईज वाढत जाताना एका मर्यादेपर्यंत टोटल कॉस्ट कमी कमी होत जाते, कारण ही ऑर्डर कॉस्ट कमी कमी झालेली असते. परंतु त्यानंतर मात्र काय होतं, कॅरिंग कॉस्ट वाढत जाते. ऑर्डरिंग कॉस्ट जरी कमी होत असली तरीसुद्धा टोटल कॉस्ट ही पुन्हा हळूहळू वाढत जाते. आणि ही लाईन EOQची लाईन जिथं या लाल रेषेला टच करते त्या पॉईंटला येणारी जी रुपीज म्हणजे ही जी किंमत आहे ती किंमत आहे ही एवढी क्वांटिटी ऑर्डर करण्यासाठी एवढा खर्च येईल. म्हणजे समजा इथे असेल 5,000 किलो असेल आणि इथे 10,000 रुपये असेल, तर 5,000 किलो ही तुमची EOQ झाली म्हणजे इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी झाली, आणि 10,000 रुपये हा तो 5,000 किलो माल मागवण्यासाठी आलेला खर्च आहे किंवा त्याची कॉस्ट आहे. 5,000 किलोची कॉस्ट 10,000 रुपये. सो ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला या ग्राफिकल मेथडमध्ये काढता येतात. सो फर्स्ट ऑफ ऑल काय करतो आपण, एक्स ॲक्सिसवरती ऑर्डर साईज घेतो, वाय ॲक्सिसवरती कॉस्ट घेतो, त्यानंतर आपण ऑर्डरिंग कॉस्टची लाईन काढतो आणि नंतर कॅरिंग कॉस्टची लाईन काढतो. दोन्हीची बेरीज करून टोटल कॉस्टची लाईन इथे काढली जाते. आणि जिथं इंटरसेक्ट करते ऑर्डर कॉस्ट आणि कॅरिंग कॉस्टची लाईन म्हणजे ही ब्लॅक लाईन आणि ब्ल्यू लाईन जिथं इंटरसेक्ट करते दॅट पॉईंट इज युअर इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. आणि तीच लाईन पुढे जाऊन टोटल कॉस्टला जिथं टच करते त्या पॉईंटला मिनिमम कॉस्ट ऑफ EOQ असं म्हटलं जातं. ओके. सो इकडे जर तुम्ही पुन्हा थेअरी बघितली त्या थेअरीमध्ये हे सगळं तेच लिहिलेलं आहे. कॅरिंग कॉस्ट लाईन गोज अपवर्ड ॲज द ऑर्डर साईज इन्क्रीजेस. ह्या वाक्याचा अर्थ बघा, कॅरिंग कॉस्टची लाईन जी आहे ही कॅरिंग कॉस्टची लाईन ऑर्डर साईज वाढत गेला त्या पद्धतीनं वाढत गेलेली आहे. नेक्स्ट लाईन इज गिवन, ऑर्डर कॉस्ट लाईन गोज डाऊनवर्ड ॲज द ऑर्डर कॉस्ट डिक्रीजेस विथ द डिक्रीज इन ऑर्डर साईज.
ही ऑर्डर कॉस्टची लाईन आहे. ऑर्डर साईज वाढत गेला तसं ऑर्डर कॉस्ट कमी कमी होत गेलेली आहे. देन टोटल कॉस्ट लाईन फर्स्ट स्लोप्स डाऊनवर्ड देन गोज अपवर्ड आफ्टर अ सर्टन पॉईंट. टोटल कॉस्टची लाईन जी आहे ती पहिल्यांदा काय झाली आहे, डाऊनवर्ड गेली आणि नंतर एका पॉईंटनंतर ती काय झालेली आहे, ती वाढत गेलेली आहे. फर्दर इंटरसेक्शन पॉईंट ऑफ ऑर्डर कॉस्ट लाईन अँड कॅरिंग कॉस्ट लाईन इज EOQ that we have already seen, and the touching point of EOQ line to the total cost line is the minimum cost of EOQ. So this is your EOQ and this is the minimum cost of EOQ. Then there is the tabular method. tabular method मध्ये तुम्ही वेगवेगळे ऑर्डर साईज चेक करता. म्हणजे समजा एका ऑर्डर साईजमध्ये तुम्ही घेतले 1000 टन, दुसऱ्या ऑर्डर साईजमध्ये घेतले 5000 टन, तिसरी ऑर्डर साईज घेतले 10,000 टन, आणि या तिन्हीमधली इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी काय आहे हे तुम्ही शोधून बघताय. तर त्याच्यासाठी सुरुवातीला ॲन्युअल कन्झम्पशन युनिट जे आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतं किंवा ते दिलं जातं आपल्यासाठी, क्वेश्चनमध्ये ते दिलं जातं. त्यानंतर ऑर्डर साईजचे युनिट्स, म्हणजे जे हे ऑर्डर साईज लिहिले त्याच्यात युनिट्स किती आहे, क्वांटिटी किती आहे ती इथे लिहिलेली आहे. इथे उदाहरणार्थ इथे मी 2च मार्किंग केले, तिथे 3 मार्किंग केले, इथे 1 मार्किंग केले. सो त्याचा ॲक्च्युली इट इज मिनिंगलेस. प्रत्यक्षामध्ये आकडे जे असतील ते इथे आपण घेतो. इथे जस्ट दाखवलं आहे की त्यामध्ये डिफरन्स आहे. इथे कमी ऑर्डर साईज आहे, इथे जास्त ऑर्डर साईज आहे, इथे मध्यम आहे. देन नंबर ऑफ ऑर्डर्स कॅल्क्युलेट करायच्या. कशा करायच्या, या 1 नंबरच्या फिगरला 2 नंबरच्या फिगरने डिवाइड करायचं. 1/2 हा याच्यासाठी केलेला उल्लेख आहे. फक्त एका ठिकाणी हे 2 म्हणजे प्रत्यक्ष 2 हा आकडा आहे, हा रो नव्हे. बाकी सगळ्या ठिकाणी मात्र ते रोचे नंबर्स आहेत किंवा या पर्टिक्युलर्सचे नंबर्स आहेत. नंबर ऑफ ऑर्डर्स काढल्यानंतर जी कॉस्ट पर ऑर्डर आहे, म्हणजे एक ऑर्डर मागवण्यासाठी तुम्हाला जी ऑर्डरिंग कॉस्ट येते ती इथे लिहिलेली आहे. इथे जरी एक फुली लिहिली असली तरी अमाऊंट कुड बी डिफरंट. देन टोटल ऑर्डर कॉस्ट कॅल्क्युलेट करायची. 3 आणि 4 यांची गुणाकार करून आपल्याला टोटल ऑर्डर कॉस्ट मिळेल. त्यानंतर ॲव्हरेज इन्व्हेंटरी कॅल्क्युलेट केली जाईल. या ऑर्डर साईजला 2नी डिवाइड करायचं अँड देन यू विल गेट द ऑर्डर साईज. नंतर आपण कॅल्क्युलेट करतो कॅरिंग कॉस्ट. आपण बघितलं होतं प्री रिक्विजिट्समध्ये 3 गोष्टी हव्या होत्या आपल्याला. एक ॲन्युअल कन्झम्पशन हवं होतं, दुसरं आपल्याला ऑर्डर कॉस्ट पर ऑर्डर हवी होती, आणि तिसरं आपल्याला हवं होतं कॅरिंग कॉस्ट हवी होती. या तिन्ही गोष्टी आपण इथे कॅल्क्युलेट करतो. सो कॅरिंग कॉस्ट पर युनिट इथे दिलेली आहे आणि टोटल कॅरिंग कॉस्ट काढली आहे. 6वी रो म्हणजे ॲव्हरेज कॉस्टला कॅरिंग कॉस्ट पर युनिटनी गुणल्यानंतर टोटल कॅरिंग कॉस्ट तुम्हाला मिळते. आणि मग आपण काढतो टोटल कॉस्ट. टोटल कॉस्ट म्हणजे 2 गोष्टींची बेरीज आहे. 5 नंबरची रो आहे टोटल ऑर्डर कॉस्ट प्लस 8 नंबरची रो टोटल कॅरिंग कॉस्ट. या दोन्हीची बेरीज म्हणजे टोटल कॉस्ट. या टोटल कॉस्टपैकी जी कमीत कमी असेल कॉस्ट ती आपली EOQ आहे. ही कॉस्ट EOQची कॉस्ट झाली आणि जी क्वांटिटी इथे ऑर्डर साईजची, तर ही क्वांटिटी म्हणजे इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी किंवा रिऑर्डर क्वांटिटी. तिसरी मेथड जी आहे दॅट इज मॅथमॅटिकल इक्वेशन मेथड. त्याच्यामध्ये आपण 3 गोष्टी पुन्हा कॅल्क्युलेट करतो. आपल्याला पाहिजे ॲन्युअल कन्झम्पशन पाहिजे, कॉस्ट ऑफ प्लेसिंग वन ऑर्डर पाहिजे आणि कॅरिंग कॉस्ट पर युनिट आपल्याला इथे पाहिजे. सो EOQ इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2AO अपॉन C. ह्या सगळ्याचा गुणाकार आणि मग भागाकार करून त्याचं वर्गमूळ आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. एक प्रॉब्लेम आपण ह्याच्यावरचा बघतोय. मेघा कंपनी सप्लाईज फॉलोइंग इन्फॉर्मेशन, कॅल्क्युलेट EOQ. कन्झम्पशन पर ॲनम म्हणजे हे ए तुम्हाला दिलेलं आहे 30,000 किलो. कॉस्ट ऑफ प्लेसिंग ऑन ॲन ऑर्डर दिलेला आहे म्हणजे ओ दिलेला आहे 50 रुपये पर युनिट. त्यानंतर कॉस्ट ऑफ मटेरियल ₹5 पर kg. ही मटेरियलची कॉस्ट आहे आणि पुढे सांगितलं आहे स्टोरेज कॉस्ट इज 10% ऑफ ॲव्हरेज इन्व्हेंटरी. ही जी इन्व्हेंटरी आहे त्या इन्व्हेंटरीच्या 10% रक्कम ही तुमची स्टोरेज कॉस्ट आहे. सो 5च्या 10% म्हणजे 0.5. तर ती आपण सगळ्या अमाऊंट्स इकडे यूज करूया. सो ए इज 30,000 kg. ओ इथे इकडे मिस्टेक झाली आहे. इथे आपण 50च्या ऐवजी वेट अ मोमेंट पेन घेऊया. हिअर इट शुड बी 48. हिअर इट शुड बी 4 per kg. So there are some changes, so please note these changes. I forgot to change the problem. I have changed the solution but not the problem.
Now let us see. So 48 rupees is the cost of placing an order. Here also we have to check. No, here it is, right? Okay, right. So A is 30,000 kg, then O is rupees 48, and C is 4 into 10%, that is 0.4. So we will put it all into the formula 2AO upon C. So the calculation is 2 into 30,000 into 48 divided by 0.4, and the amount comes at 1073 kg. So that is your EOQ. Second problem is here given. Calculate the economic order quantity from the following. Quantity is 5000 units per month आहे, तर ह्याला आपल्याला काय करायचं आहे, पर ॲनम करून घ्यायचं आहे. सो 5000 गुणिले 12 केल्याच्या नंतर आपल्याला पर ॲनम म्हणजे 60,000 इथे मिळेल. 5000 इंटू 12 इज इक्वल टू 60,000 units. So this is your annual consumption. So the A is equal to 60,000. Then ordering cost is rupees 1,200 per order. So O is 1,200. Then carrying cost is given 20% of the price. So price per unit is 2,000. 2000च्या 20% तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. इथे कॅल्क्युलेशन केलेलं आहे 2000च्या 20%. सो दॅट इज 400 रुपीज. आता हे सगळं आपल्याला फॉर्म्युलामध्ये टाकायचं आहे. स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू 60,000, हे ॲन्युअल कन्झम्पशन 60,000. देन 1,200 ही तुमची कॉस्ट पर ऑर्डर इथे यूज केलेली आहे, अँड डिवायडेड बाय कॅरिंग कॉस्ट. कॅरिंग कॉस्ट किती आली, 2000च्या 20% म्हणजे 400 रुपये कॅरिंग कॉस्ट आली. या सगळ्या गुणाकाराला म्हणजे 14 करोड 40 लाखला 400ने इथे भागलेलं आहे. ते भागल्याच्या नंतर उत्तर आलं 3,60,000, आणि या 3,60,000चा स्क्वेअर रूट म्हणजे 600 युनिट्स. सो 600 युनिट्स इज द इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी. आणि त्याची जर पुन्हा कॉस्ट काढायला गेला तर त्याची प्राईस कॅल्क्युलेट करायची, त्याची कॅरिंग कॉस्ट कॅल्क्युलेट करायची, आणि त्यात ऑर्डर कॉस्ट ॲड करायची. सो तुम्हाला टोटल कॉस्ट त्याची इथे मिळू शकते. सो दॅट्स ऑल फॉर द डे. इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटीचे क्वेश्चन्स आणखी अभ्यास करा. इंटरनेटवरती आणखीन व्हिडिओज याबद्दलचे उपलब्ध आहेत. आपण इथं जरी EOQचा फॉर्म्युला 2AO अपॉन C लिहिला असला तरी जगभरामध्ये या AO आणि Cला वेगवेगळी नावं दिलेली आहेत. काही ठिकाणी 2ABS अपॉन C दिलेलं आहे, काही ठिकाणी आणखी वेगळी अद्याक्षरं त्याला दिलेली आहेत. तसं दिलं असलं तरीसुद्धा त्याचा अर्थ एकच आहे हे लक्षात घ्या. सो गुगलवरती किंवा यूट्यूबवरती तुम्ही जर इतर व्हिडिओ बघितले आणि त्याच्यामध्ये वेगळी टर्मिनॉलॉजी दिसली तरीसुद्धा त्या टर्मिनॉलॉजीचा अर्थ मात्र एकच आहे. कॅल्क्युलेशन सेम असणार आहे, अक्षरं फक्त वेगळी त्यामधली असणार आहेत. थँक्यू अँड हॅव अ नाईस डे.